नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तणनाशक मिरा 71 मारल्यावर आपल्या पराठीची सध्या काय परिस्थिती काय अवस्था आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. शेतकरी मित्रांनो, काय फरक पडतो. बरेचसे शेतकरी मित्र सांगतात की तणनाशकाने पराठीवर असर पडेल का, पडतो, मिरा 71 मारू नका, ग्लायसेल राऊंडअप मारा. तर याच विषय आहे शेतकरी मित्रांनो आज. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडला शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कपाशीमध्ये आलेलो आहोत. आज 25 तारीख आहे, 25 जुलै आहे आणि आपली लागवड शेतकरी मित्रांनो यावर्षी 2026 मध्ये NTF पद्धतीने केलेली आहे. NTF पद्धत म्हणजे नो टिल फार्मिंग. म्हणजे गहू पीक निघाल्यानंतर रब्बी हंगामातलं उन्हाळ्यामध्ये कुठलीच मशागत नाही. जसा गहू निघाला त्याच वर्मावर त्याच वाफ्यावर आपण कपाशी लागवड केली टोकन यंत्राद्वारे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपली छावा कपाशी आहे बघा. ही छावा आहे बघा. लागवड 23 जूनची आहे आणि आज 25 जुलै आहे. साधारण एक महिना झालेला आहे शेतकरी मित्रांनो. 30 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं कपाशी पीक 45 दिवस तणमुक्त पाहिजे, आवश्यक आहे. परंतु काही कारणास्तव शेतकरी मित्रांनो पाऊस आला नाही. एल निनोचा प्रभाव होता. बरेच दिवस काही 25-20 दिवस पाऊस आला नाही. त्यामुळे काय झालं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशीमध्ये जे काही तणकट होतं ते वाढून आलेलं आहे. म्हणजे फवारणीला चान्सच मिळाला नाही आणि निंदनही झालेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि यावर्षी मला कपाशी पिकामध्ये डवरणी करायचीच नव्हती. त्या कारणाने आपल्या शेतामध्ये तणकट झालेला आहे बघा. त्या कारणाने आपल्या कपाशीमध्ये दुधी तणकट झालेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ओलावा होता आणि आपण लगेचच 8-9 जुलैला हिटवीड मॅक्स हे तणनाशक मारले. त्या तणनाशकाने आपल्या कपाशीमधली जे गवत आहे, जे बाकीचं तणकट आहे, येल आहे आणि रानआवी आहे, ते पूर्ण नष्ट झाली आणि गवत आणि गांजर गवत आणि दुधी ही तशीच राहिलेली आहे. ते हिटवीड मॅक्सने मरत नाही. त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो मिरा 71चा वापर केलेला आहे बघा. आता मिरा 71 मारलेले आहे आपण 19-20 तारखेला आणि काल पण मारले 24 तारखेला. प्लॉट व्हायचाच होता. तुषार सिंचनद्वारे आपण सुरुवात केलेली होती आणि 19 तारखेला शेतकरी मित्रांनो 20 तारखेला संध्याकाळी पाऊस आला आणि कालपासून आपण पुन्हा राहिलेली फवारणी चालू केलेली होती. तर शेतकरी मित्र म्हणतात की बा राऊंडअप आणि ग्लायसेल हे जर कपाशी पिकामध्ये मारले तर पराठीवर कॉटन काही असर होत नाही. बरोबर आहे शेतकरी मित्रांनो. पण मिरा 71 होत नाही. आपण जर सावधानपूर्वक जर फवारणी केली मिरा 71ची पराठीवर कुठलाच असर होत नाही. बघा, मी पण फवारणी केलेली आहे बघा. आहे माझी कॉटन बघा, हे छावा कॉटन बघा. आज 30 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आज म्हणजे 32 दिवस आपण आपल्या कपाशीला कालावधी वय झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीचं. आता इथून 15 दिवसांनी शेतकरी मित्रांनो आपल्या पराठीला 45 दिवसांनी पातीवर येते. पाती आपल्याला दिसणार शेतकरी मित्रांनो. परंतु आपल्या शेतामध्ये तणकट आहे. का आहे मी सांगितलेलंच आहे शेतकरी मित्रांनो. पाऊस नाही आला त्या कारणाने निंदन झालं नाही, कारण की जमीन कडक आलेली होती आणि बारीक बारीक तणकट जर आपण मजुराच्या सहाय्याने निंदलं ते तसंच राहते, निंदन होत नाही. पहिलं निंदन लागते, दुसरं निंदन लागते, तरी तणकट आटोक्यात येत नाही. त्याच कारणाने मी निंदलंच नाही शेतकरी मित्रांनो. थांबू, आपण वाट बघू, खर्च नको. तर माझी कॉटन बघा, कॉटन छावा कॉटन बघा कशी आहे. हे बघा, हे 23 तारखेला पहिली डोबलेली आहे आणि नंतर तिथून 8 दिवसांनी हे आपण चूक फुली डोबलेली आहे. हे बघा, आता ह्याची वाढ होणार शेतकरी मित्रांनो. आपण तास निंदल्यानंतर तासातनी कुठल्याच प्रकारचं तणकट नाही बघा. खूप कमी आहे. तुम्हाला पूर्ण पराठीच पराठी दिसणार आहे बघा.
तास दिसणार, कारण की पोट्यातलं तणकट पूर्ण नाहीशी झालेलं आहे. आणि मी फवारणी कशी केली शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलेला, काल मी व्हिडिओ टाकलेला आहे. कशा पद्धतीने औषध तयार केलेलं आहे, कशा पद्धतीने फवारणी केलेली आहे, कोणतं नोझल वापरलेलं आहे आणि फवारणी पंप मी कोणतं वापरलेलं आहे, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच आहे. तर कालच्या व्हिडिओची लिंक आजच्या या व्हिडिओमध्ये आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. फुल व्हिडिओ आहे, पूर्ण स्किप न करता बघा. तर हे कारण आहे शेतकरी मित्रांनो, यावर्षी या कारणाने तणकट झालेला आहे. कारण की आपल्याला यावर्षी वेगळ्या पद्धतीने शेती करायची होती. नाही डवरायचं होतं, नाही आपली कपाशी लागवड करताच नाही खाद द्यायचं होतं, आणि नाही वाही करायची होती, म्हणजे NTF पद्धतीने. म्हणजे खर्च फार कमी करायचा होता. डवरणीलाही खूप पैसे लागतात, दरवर्षी डवरणी. आणि यावर्षी पाहायचं होतं शेतकरी मित्रांनो, की न डवरणी करता काय फायदा होतो, काय फरक पडतो, काही ना काहीतरी आपल्यालाही अनुभव येईल. तर त्या कारणाने आपल्या शेतामध्ये तणकट झालेले आहे. आणि यावर्षी एल निनोचा प्रभाव होता, आणि आपण जर जास्तच आंतरमशागत केली तर ओल खूप तुटत होती. त्याच कारणाने आपण आंतरमशागत केली नाही. परंतु तणकट जास्त होऊ नये आणि तणकटाने आपली पयाटी दाटू नये, हवा मोकळी लागावी, त्या कारणासाठी आपण एक हलकी सायकल डवरणी केली तणनाशक मारण्यासाठी. कारण की मिरायका तर हे कपाशी पिकावर उडता कामा नये, आणि आपण पराठीपासून 9 इंच आणि तिकडल्या तासापासून 9 इंच जागा पहिले डवरणी केलेली आहे. नंतर आपण पोट्यामध्ये मिराय कातरची फवारणी केली. तुम्ही रिझल्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि कपाशीला कुठलाच असर नाही, कपाशी आपली जशी आहे तशी, आणि आता वाढ होऊन राहिली. याला कुठलेच खत नाही आहे आपल्या कपाशीला, आणि कुठलीच फवारणी नाही, फक्त तणनाशकाची फवारणी आहे. हिटवेट मॅक्स मारलेले पहिले, त्याच कारणाने आपली पराठी मांघारली. आता पाऊस आला शेतकरी मित्रांनो, भरपूर पाऊस आलेला आहे. पाऊस भरपूर आलेला आहे, ओल भरपूर आहे जमिनीमध्ये. आपल्याला हे ओल 25 दिवस आरामशीर पुरतं. पाऊस जरी नाही आला तर आरामशीर आपल्याला हे ओल दीर्घकाळापर्यंत पुरते, कारण की आपली जमीन भारी आहे. आणि विशेष म्हणजे आपण उताराला आडवी पेरणी केलेली आहे कपाशीची, आणि NTF पद्धतीची पेरणी, वाही नाही, काही नाही, पूर्ण शेतात पाणी मुरतं. आणि गव्हाचे वाफे तसेच आहे, पाणी वावराच्या बाहेर निघून गेलं नाही. जागचं पाणी जाग्यावर मुरलं. पूर्ण जिथली काही जमिनीला पाणी पाहिजे ते पूर्ण ओली झालेली आहे, पूर्ण ओल आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याला हे ओर दीर्घकाळापर्यंत पुरणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, आणि आज पुन्हा शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा फवारणी आहे राहिलेली. हळूहळू फवारणी करत आहे, वेळ लागेल, पण रिझल्ट ही 100% मिळेल शेतकरी मित्रांनो. घाई न करता शेतकरी मित्रांनो, आपलं लवकर झालं पाहिजे या कारणाकरता अशी जर आपण प्रयत्न केला तर तणकटही तसेच राहील आणि पीकही तसंच राहील शेतकरी मित्रांनो. हळूहळू करा, पराठीचं लॉंग पिरियड आहे बघा, पण हळूहळू करा, त्याला हळूहळूला थोडीशी गती असली पाहिजे. तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो, मी तणनाशक मारले मिरा 71. आता 5-6 दिवसांनी वयाने आल्यानंतर निंदन आहे आपल्या शेतामध्ये, कपाशी पिकामध्ये. एक फेर निंदून देणार, एकाच फेरमध्ये कंप्लीट होऊन जाणार, कारण की दुसरं तणकटच नाही. बराच 30 महिनाभर झाला शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकामध्ये निंदन केलेले नाही, बैलजोडीने डवरले नाही, ट्रॅक्टरने डवरलेले नाही, तर तणकट निघणार नाही. जे काही तासातली तणकट आहे ते वाढून आलेलं आहे, बारीक तणकट नाही. बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, डवरेची फेर देतात, तास फाडतात, आणि लगेच जे काही बारीक बारीक तणकट आहे ते निंदायला लावतात. ते निंदन होत नाही शेतकरी मित्रांनो. लगेच 15 दिवसांनी लगेच बारीक ऊत निघतो, एक पाण्याचा शिरवा आल्यावर लगेच 1, 2, 3 फेर निंदाले देतात. पण आपण जर वाट पाहिली, तणकट जर पूर्ण निघू दिले, वाढू दिले, तर एकाच निंदण्याच्या फेरमध्ये आपला खर्च वाचतो शेतकरी मित्रांनो. परंतु शेतकरी मित्रांनो, काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. जर पावसाने उघाड दिली तर, ह्या गोष्टी कशा आहे शेतकरी मित्रांनो, पावसानं जर उघाड दिली समोर आपलं निंदणी होते, जर उघाड नाही दिली, झड लावली, त्याच्यातही तणकट जास्त होते. पण पिकाची अवस्था पाहून लगेच नियोजन जर लावले, पिकाची अवस्था पाहून व्यवस्था जर केली, तर तणकटही नाही होत शेतकरी मित्रांनो, सगळं व्यवस्थित राहतात. पण स्टार्टिंगला पाणीच पाणी, नंतर उघाड, नंतर अजून पुन्हा पाणीच पाणी, वेळच नाही दिला तर तणकट होते. हे सर्व शेतकरी मित्रांनो पावसावर आधारित आहे.
पावसाने सवड दिली तर सगळं व्यवस्थित होते, पाऊस आला तर सगळं काही व्यवस्थित होते, नाही का. तर आता शेतकरी मित्रांनो बघा, पूर्ण आपलं तणकट नाहीसे झालेलं आहे बघा. आता हे मरून जाणार, काही मोठी दुधी आहे ते लेट मरणार, काही लहान आहे ते लवकर मरणार. तर आजही आपली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो. तर असर कुठलाच नाही आहे, अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो सध्याच माझ्या कपाशीची. तुम्ही कॉटन बघू शकता, हे बघा, कुठलाच असर नाही, अशी सध्याच माझ्या शेतामध्ये परिस्थिती आहे. आता तणकट राहणार नाही शेतकरी मित्रांनो, येत्या एका महिन्यात आपली पराठी सुधरून जाणार. कारण की ओल भरपूर आहे, सूर्यप्रकाश पण आहे आणि अधूनमधून पाण्याचे शिरवे सापे हे चालू आहे. तर आजही आपली फवारणी आहे बघा, हे बघा. आज सकाळी 6 वाजता शेतामध्ये आलो आणि औषध तयार केलेलं आहे. आणि थोडंसं ओलावा आहे तणकटावर, म्हणजे दड आहे, तर त्या कारणाने थोडंसं अजून आपण अर्धा घंटा थांबून उशीर करूया, म्हणजे सूर्यप्रकाश उन्हीच्या सहाय्याने पूर्ण पाणी निघून जाणार आणि जे काही जमीन सकाळी ओलसर होते ते बी थोडी सुकून जाणार, पायाला पेंड टिकणार नाही. हे बघा, औषध तयार केलेलं आहे बघा, फवारणी आहे, पाणी आहे, कालच तयार केलेले आहे, पाणीही शुद्ध आहे. तर आज इकडे फवारणी आहे, हे तणनाशक इथे मारलेलं नाही, आज पण आहे. तर अशी सध्यास माझी कपाशी पिकाची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो. बरेच शेतकरी मित्र सांगतात की तणकट खूप झालेला आहे, कव्हर होईल का. नियोजन होते शेतकरी मित्रांनो, आपण जर त्याच्याच मागे लागले तर सोडायचं नाही, प्रयत्न करत राहायचं, यश नक्की येते शेतकरी मित्रांनो. आणि समोर काहीच तणकट आपल्या शेतामध्ये पुढील राहणार नाही शेतकरी मित्रांनो, आणि कपाशी पिकाची वाढ होत आहे. तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा हे व्हिडिओ. तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपण. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा, आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये बोलूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.